हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते की खरोखर परमेश्वर खूप चांगला आहे आणि हा सुंदरसा दिवस आपण प्रभूच्या कृपेमुळे, त्याच्या दयेमुळे आपण पाहू शकलो. म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. तो महान परमेश्वर आहे, तो जिवंत परमेश्वर आहे आणि आपण भस्म झालो नाही, ही केवळ त्याची दया, त्याची कृपा. आणि म्हणून मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते आणि प्रभू येशूमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. तुम्ही माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहता त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. आणि माझा आजचा हेतू असा होता हा व्हिडिओ काढण्याबद्दल की आमच्या कुटुंबामध्ये ह्या ऑगस्ट महिन्यामध्ये 2 अशा दुःखाच्या घटना घडल्या. आणि पहिली घटना तर अशी घडली की तुम्हाला माहिती आहे, मी जॅकीबद्दल तुम्हाला सांगितलं तर 10 महिन्यापूर्वी माझा जॅकी हा आजारी होता, माझी कॅट. आणि तुम्हाला तो व्हिडिओ मी दाखवला होता की मी त्याला हॉस्पिटलमध्ये नेलं, त्याचा ताप कसा होता, पण देवाने कृपा पुरली आणि तो बरा झाला. पण असं झालं, या ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेला 8-9 तारखेला त्याला थोडा त्रास होत होता मोशनसाठी. आम्हाला असं वाटलं म्हणून आम्ही त्याला औषध आणलं, परंतु त्याला बरं वाटलं नाही. म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि डॉक्टरांनी सांगितलं की त्याला युरिनचा प्रॉब्लेम झालेला आहे, त्याला युरिन होत नाही आहे. मग त्यानंतर डॉक्टरांनी 2 दिवस त्याला IV लावलं, त्यांनी त्याला सिरप दिले, 2-3 प्रकारचे औषधं दिले, आम्ही सगळे त्याला दिले. पण 10 तारखेला तो जॅकी राहिला नाही. आणि त्यानंतर खूप दुःखी झालो, कारण की आम्ही जवळजवळ तो 3 वर्षाचा, जर ते लहान बाळ त्याच्या आईने आमच्या दारामध्ये आणून सोडलं होतं. पण त्याचं आम्ही नाही का, त्याला आम्ही सांभाळलं, त्याला लहानसं मोठं केलं, त्याला खायला सगळं आम्ही केलं. आणि असं करता करता तो 2-3 महिन्यांनी तो पूर्ण 3 वर्षाचा होणार होता. पण जॅकी आमच्यामध्ये राहिला नाही. आणि मी 10 महिन्यापूर्वी मी त्याचा व्हिडिओ पाठवला होता आणि तो तुम्ही पाहिला असेल असं मला वाटतं. पण आता जॅकी आमच्यामध्ये नाही आहे. हे जॅकीचं आम्ही डॉक्टरकडे घेऊन गेलो होतो. हे डॉक्टरने त्याला सगळ्या औषधं गोळ्या सगळं लिहून दिलं होतं. त्यानंतर हे डॉक्टरने आम्हाला सोनोग्राफी करायला सांगितली आणि त्या सोनोग्राफीचे 2,500 रुपये, डॉक्टरची फी वेगळी, मेडिसिनची फी वेगळी. आम्ही सर्व काही त्याच्यासाठी केलं. आम्ही कुठलीच कसर जॅकीसाठी ठेवली नाही. तर जेवढा आम्हाला खर्च करता आला तेवढा आम्ही सगळा खर्च जॅकीसाठी केला आणि जॅकी हा आम्हाला सोडून गेला. आणि म्हणून खूप वाईट वाटलं, कारण की जॅकी मला स्पष्ट मम्मी असा म्हणत होता. आणि त्याचा तो एक व्हिडिओ आहे माझ्याकडे, तो व्हिडिओ मी लवकरच पाठवणार आहे, तो अपलोड करणार आहे की तो मम्मी मला कसा बोलत होता. मी त्याला लहानपणी शिकवलं होतं की मम्मी बोल म्हणून, आणि तसा तो बोलत होता. आणि खरोखर त्याच्या दुःख तशी घटना झाल्यानंतर खूप वाईट वाटलं. अश्रू थांबत नव्हते, पण परमेश्वराने आम्हाला सहाय्य केलं आणि खरोखर तो परमेश्वर आपले अश्रू पुसणार आहे. आणि त्याने आमचे अश्रू पुसले, म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. आणि दुसरी घटना त्यानंतर लगेच 1 आठवड्याने माझे वडील प्रभूमध्ये विसावा पाहिला. अशा 2 दुःखद घटना आमच्या कुटुंबामध्ये घडल्या. पण त्या प्रभूने आम्हाला उठवलं, कारण तो जिवंत परमेश्वर आणि त्याने त्याच्या वचनाच्या द्वारे आमच्या जीवनामध्ये कार्य केलं. त्याच्या वचनाच्या द्वारे त्याने आमचं सांत्वन केलं. आणि तो परमेश्वर वचनाद्वारे आपलं सांत्वन करतो. तो आपल्या डोळ्यातले अश्रू पुसतो. आणि जसं त्याने आमच्या डोळ्यातले अश्रू पुसले, आम्हाला त्याने उभं केलं, त्याच्या सामर्थ्याने त्याने आम्हाला उभं केलं. म्हणून मी प्रभूला धन्यवाद देते. आणि जॅकीचं खूप वाईट वाटतं, पप्पांचं वाईट वाटतं, पण प्रभूच्या योजनेपुढे, इच्छेपुढे कोणी जाऊ शकत नाही, कारण आपण परमनंट या जगामध्ये नाही आहोत. म्हणून प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देते. आणि मी त्यासाठी हा व्हिडिओ काढलेला आहे. मी जॅकीचं सांगितलं नव्हतं की माझा जॅकी आम्हाला सोडून गेला, परंतु आज मला असं वाटलं की तुम्हाला माझ्या जॅकीबद्दल सांगावं. तर ही जॅकीची सोनोग्राफी आहे, ही सोनोग्राफी केलेली आहे त्याची. आणि हा त्याचा सगळं ते डॉक्टरांकडे आम्ही 3 दिवस जे मेडिसिन घेतलेलं आहे, तो मेडिसिनचा हा रिपोर्ट आहे की डॉक्टरने त्याला कुठले कुठले औषधं दिले, काय दिले, ते सगळं आमच्याकडे बरेचसे त्याचे सगळे औषधं आहेत. आणि त्याचे रिपोर्ट पण देखील आम्ही ठेवलेले. त्याचा काही फायदा नाही आहे, पण आम्ही त्याचा सोनोग्राफीचा रिपोर्ट सगळं काही ठेवलेलं आहे. डॉक्टरने आम्हाला म्हटले तुम्ही सोनोग्राफी करून या. मग आम्ही सोनोग्राफी केली. त्याच्यामध्ये त्याला किडनी स्टोन झालेले आढळले. जॅकीला किडनी स्टोन झाले होते. त्याच्या युरिनमध्ये इन्फेक्शन झालं होतं, त्याची युरिन संपूर्ण रक्तामध्ये मिसळली होती, असं डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं. आणि 3 दिवस आम्ही त्याची खूप काळजी घेतली. त्याला रेग्युलर आम्ही हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होतो. डॉक्टरच्या पण पैशाची आम्ही सगळी भरपाई केली, काही आम्ही पडू दिले नाही जॅकीला. पण जॅकी गेलेला आहे. प्रभूला मी धन्यवाद देते की आपलं जीवन हे खरोखर या जगामध्ये क्षणभंगूर आहे. कधी काय होईल हे सांगता येत नाही. आणि म्हणून प्रभू येशूवर विश्वास ठेवा, त्याच्या सानिध्यामध्ये राहा आणि त्याची उपासना, त्याची आराधना करा, त्याची प्रार्थना करा, कारण तो चांगला आहे. एक ना एक दिवस आपल्याला हे जग सोडून जायचंच आहे. कोणी कायमचं इथं नाही आहे. आणि म्हणून प्रभू येशूचा धावा करा आणि विश्वासाने जीवन जागा. आमेन.